सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आपण नेहमीच भरली भेंडी, भरली वांगी असे बनवत असतो, पण आज आपण बनवणार आहोत भरलेली पडवळ. अगदी युनिक रेसिपी आहे, खूप झटपट बनते आणि पडवळ न खाणारे सुद्धा आवडीने ही भाजी खातील अशी आपली रेसिपी आहे. सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी पडवळ घेतलेले आहेत, असे राऊंडमध्ये कट करून घेतलेत. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे पडवळ आपल्याला हे कवळे वापरायचे आहेत. खूप जास्त जाडे किंवा जे जून पडवळ असतात ते पडवळ घ्यायचे नाहीयेत. असे कवळे पडवळ घ्यायचे आहेत, म्हणजे खाताना त्यातल्या शिरामध्ये येत नाहीत. आता याला वरची सालं काढून मध्ये असा कट करून घ्यायचा आहे. वरची सालं काढायची म्हणजे हलकं सुरीने आपल्याला फक्त पडवळावरती ती सुरी फिरवून घ्यायची, म्हणजे जे वरती कवळे धागे असतात ते निघतात आणि मग खाताना मध्ये मध्ये येत नाही. तर बघा, पडवळ आपल्याला असे मधून थोडेसे चिरून घ्यायचेत, कट करून घ्यायचेत, म्हणजे आपण त्यामध्ये जे स्टफिंग करणार आहोत ते आपल्याला व्यवस्थित भरता येईल. सगळे पडवळ मी असे कट करून घेते आणि आता आपण ह्याच्या आतला मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे सुक्कं खोबरं, मुठभर कच्चे शेंगदाणे, जिरे आणि कोथिंबीर देठासकट घेतलेली आहे. आता याला आपल्याला भाजायचं आहे, तर त्यासाठी तवा गरम करून घेतलाय. त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. सगळ्यात आधी खोबऱ्याचे काप घालायचे. सुकं खोबरं मी इथे घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 मुठभर कच्चे शेंगदाणे आहेत. हे आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरती छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही एकदम मोठी ठेवू नका, नाहीतर शेंगदाणे आणि खोबरं बाहेरून पटकन भाजले जातील आणि आतून कच्चे राहून जास्त भाजले गेल्यामुळे कडवटपणा वाटण्याला येऊ शकतो. त्यामुळे हाय टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे आणि खोबरं हे थोडंसं गोल्डन रंगावरती आलं की मग सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला घालायचंय जिरे. सुरुवातीलाच जिरं यामध्ये घालायचं नाहीये, कारण जिरं पटकन भाजलं जातं आणि शेंगदाणे आणि खोबरं भाजून होईपर्यंत वेळ लागतो. तोपर्यंत जिरं करपलं जातं, म्हणून जिरं आपल्याला शेवट 1 मिनिटभर आधी घालायचंय. त्याचबरोबर कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे आणि अगदी 1 मिनिटभरच आपल्याला हे परतून घ्यायचंय आणि लगेचच एका डिशमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय. तर बघा, याच्यातून धूर यायला लागलाय आता. याहून जास्त मी आता परतणार नाहीये. कलर सुद्धा शेंगदाणे आणि खोबऱ्याला अगदी व्यवस्थित गोल्डन रंग आलेला आहे. तुम्ही बघू शकताय, याहून जास्त डार्क आपल्याला करायचं नाहीये. आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते आणि पूर्ण थंड करून घेणार आहोत. आता हे पूर्ण वाटण आपण जे भाजून घेतलेलं आहे ते थंड झालेलं आहे. याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचंय. आता काही मसाले घालते याच्यात. सगळ्यात आधी मीठ घातलंय. त्याचबरोबर हळद घालायची आहे. मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्हाला तिखट कसं आवडतं तशी घ्यायची आहे. इथे मी गरम मसाला वापरते. याच्याऐवजी तुम्ही साठवणीतला एखादा मसाला तुमचा वापरलात, जसा की कांदा लसूण मसाला वगैरे, तरी चालणार आहे. चण्याचं पीठ 2 मोठे चमचे मी घेतलेलं आहे. पाणी न घालता कोरडंच हे सगळं मी इथे वाटून घेतलेलं आहे. चण्याचं पीठ पण मी मुद्दामच ह्याच्यात आधी घातलंय, कारण की व्यवस्थित त्याला वाटणाबरोबर मिक्स होतं ते. त्यामुळे मी चण्याचं पीठ नंतर ॲड न करता त्याच्याच बरोबर वाटून घेतलं. आता एका डिशमध्ये हे आपण सगळं वाटण काढून घेऊया आणि याच्यामध्ये मी आता घालणार आहे तेल. सुरुवातीला वाटतानाच मी तेल नाही वापरलं, कारण मग ते सगळं मिक्सरला चिकटलं जातं वाटण. त्याच्यामुळे मी आधी मिक्सरला फिरवून घेतलंय आणि मग नंतर यामध्ये तेल घालायचं आहे. तेल घालून एकदा व्यवस्थित सगळं मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता घालतेय थोडासा कच्चा कांदा. यामुळे आपल्याला पडवळमध्ये जी स्टफिंग भरायची आहे ती अगदी व्यवस्थित भरली जाते, चांगलं बाइंडिंग मिळतं आणि खूप जास्त असा जर आपण कांदा नाही घातला तर खूप जास्त मसाला मसाला असा आपल्याला पडवळमध्ये लागेल. म्हणून सोबत थोडासा मी कच्चा कांदा घातला आहे. तुम्ही नाही घातलात तरी चालणार आहे. आता एक एक करून पडवळमध्ये हे स्टफिंग आपल्याला छान गच्च असं भरून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय, पडवळ भरायच्या आधी ह्याला तुम्ही आतल्या साईडून थोडंसं आधी मीठ लावून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे, म्हणजे पडवळ खाताना अळणी लागत नाही. तर ह्याला मी आधी मीठ लावून घेतलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा स्टफ करायच्या आधी एकदा याला मीठ लावून घ्या. अशाच प्रकारे आता ही सगळी पडवळ मी भरून घेतलेली आहेत. आता आपल्याला याची भाजी बनवायची आहे, तर आपण आता भाजी बनवण्याच्या प्रोसेसला सुरुवात करूयात. गॅसवरती कढई मी गरम करायला ठेवली होती. यामध्ये घालायचे 2 ते 3 मोठे चमचे तेल. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आहे.
त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे थोडं मीठ, हळद, मिरची पावडर आणि 1 मिनिटभर आपल्याला हा मसाला तेलावरती छान तळून घ्यायचा आहे. असा मसाला तेलावर तळल्यामुळे भाजीला रंग खूप छान येतो. पण मसाला तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे. हाय फ्लेमवरती मसाला तळायचा नाहीये. त्यामुळे तो मसाला करपून भाजीला करपट चव येऊ शकते. आता यामध्ये आपण घालूया एक एक करून भरून घेतलेले जे पडवळ आहेत ते. आणि पडवळ सुद्धा 1 मिनिटभर आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहे. हे सगळं करताना गॅसची फ्लेम मी मंदच ठेवलेली आहे. आता सगळ्यात शेवटी जो मसाला थोडासा राहिला होता, आपण जो मिक्सरला फिरवून घेतलाय तो यामध्ये घालत आहे आणि सोबतच पाणी सुद्धा घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण पडवळ शिजेल इतपत आपल्याला ठेवायचं आहे. तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी किती घट्ट किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने पाण्याचं प्रमाण तुम्हाला घालायचं आहे. आता पडवळ एकसारखे करून घेऊयात आणि मग आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. पण इथे मी तुम्हाला एक टिप देते की पडवळची भाजी अशी डायरेक्ट न शिजवता तुम्ही कुकरला लावा. 2 शिट्ट्यांमध्ये पडवळ सहज शिजले जातात. असा खूप वेळ गेला, 20 ते 25 मिनिटं पडवळ शिजायला लागली. आता वरती ताट ठेवल्यावर त्यावरती सुद्धा पाणी घातलेलं आहे, म्हणजे वाफेने खालचं पाणी कमी होत नाही, भाजीतलं पाणी कमी होत नाही आणि भाजी खाली लागत नाही. 4 ते 5 मिनिटांनी एकदा झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा खालपासून थोडीशी भाजी आपल्याला ढवळून घ्यायची आहे. कारण दाण्याचं कूट असल्यामुळे ते तळाला थोडंसं बसतं आणि मग भाजी करपू शकते. पाणी जर कमी झालंय असं वाटतंय भाजीत, तर वरचं जे आपण झाकणात पाणी ओतलेलं असतं तेच गरम पाणी भाजीमध्ये ओता आणि पुन्हा आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि पडवळ शिजेपर्यंत आणखीन एक 10 ते 15 मिनिटं याला मंद फ्लेमवरती भाजी शिजून द्यायची आहे. ताटावरचं पाणी मी भाजीत घातल्यामुळे पुन्हा याच्यावरती पाणी ओतणार आहे आणि आणखीन एक 15 ते 20 मिनिटं या भाजीला शिजायला वेळ लागणार आहे. गॅसची फ्लेम मी इथे मीडियमच ठेवलेली आहे. आणखीन एक 15 ते 20 मिनिटांनी बघा मी पुन्हा झाकण काढलेलं आहे आणि आपण आता पडवळ चेक करणार आहोत. दिसतायत तरी शिजलेली, तरी आपण एकदा चेक करूयात. तुम्ही बघू शकताय छान असं कुठलंही स्टफिंग पडवळमधून निघालेलं नाहीये. व्यवस्थित अगदी भरलेली पडवळ राहिलेली आहे. तर आपण आता एक पडवळ इथे चेक करून बघूया. सुरी रोवून बघायची आहे पडवळ शिजलंय की नाही, आपल्याला लगेच कळेल. तर बघा हे पडवळ इथे शिजलेलं आहे. सुरी अगदी लगेच आतमध्ये जातीये, म्हणजे पडवळ हे व्यवस्थित शिजलेलं आहे. तर गॅस इथे मी आता बंद करणार आहे आणि आपण आता ही भाजी सर्व्ह करून घेऊया. तर ही भाजी तुम्ही अगदी भाकरी, चपाती बरोबर तर छान लागतेच, पण टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी कुकरमध्ये अगदी 2 शिट्ट्यांमध्ये झटपट बनवू शकता. थोडी वेगळी रेसिपी आहे. भरलेलं पडवळ, आपण भरलेली वांगी, भरलेली भेंडी ही नेहमीच खातो. पण ही भाजी सुद्धा नक्की ट्राय करून बघा. ज्यांना पडवळ आवडत नाही ते सुद्धा नक्की ही भाजी आवडीने खातील. तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.